तर आज आपल्याला बघायचे त्रयोदशकरण. तर त्रयोदशकरण म्हणजे नावातच दिलेलं आहे. काय म्हणले? त्रयोदशकरण. म्हणजे त्रयोदश म्हणजे काय? 13. आणि करण म्हणजे काय? तर आपली इंद्रिय. म्हणजे किती? 13 इंद्रिय. एकूण 13 इंद्रियाबद्दल आपल्याला काय करायचे आज? विवेचन करते म्हणजे बद्दल बघायचं आहे. ओके, तर आपल्याला बघू. पहिले काय म्हणले? करण. करण म्हणजे काय म्हणले? करणम नाम साधनम ज्ञानानुत्पत्ती. करण म्हणजे काय? इंद्रिय किंवा इंद्रिय. इंद्रिय किंवा करण. आता करण कुणाला म्हणायचं किंवा इंद्रिय कुणाला म्हणायचं म्हणली तर जे ज्ञान उपलब्ध करून देते. म्हणजे काय? ज्ञान उपलब्ध करून देणारे जे साधन आहे, ज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या साधनाला आपण काय म्हणतो म्हणले? करण म्हणतो म्हणले. का काय म्हणते? करण म्हणजे काय? तर ज्ञान उपलब्धीचे साधन होय. म्हणजे काय? ज्ञानाच्या साधनालाच आपण काय म्हणतोय? करण म्हणतो. मग ह्या करणाचे एकूण किती प्रकार पडतात म्हणले? तर 2 प्रकार पडतात म्हणले. कोणकोणते 2 प्रकार? पहिला आहे बाह्यकरण, दुसरं आहे अंतकरण. ओके, काय काय बघितलं आपण? पहिलं बघितलं त्रयोदशकरण. त्रयोदशकरण म्हणजे काय? त्रयोदश म्हणजे काय? 13. करण म्हणजे काय? इंद्रिय. मग करण किंवा इंद्रिय कुणाला म्हणायचं? तर जे ज्ञान उपलब्ध करून देतात. म्हणजे काय? ज्ञान उपलब्ध करून देणारे जे साधन आहेत, त्या साधनाला आपण काय म्हणतो म्हणले? करण म्हणतो म्हणले. मग अशा करणाचे किंवा इंद्रियांचे 2 प्रकार पडतात म्हणले. कोणकोणते? बाह्यकरण आणि अंतकरण. आता आपल्याला बघायचे बाह्यकरण. बाह्यकरण कुणाला म्हणायचे? तर का बाह्यकरणामध्ये कोण येतात आपल्या? तर काय काय म्हणले? पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. तर काय म्हणले? पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांना काय म्हणलेले आहे? तर बाह्यकरण म्हणलेले आहेत. ओके, आता ज्ञानेंद्रिय किती आहेत? 5 आहेत. कर्मेंद्रिय किती आहेत? 5 आहेत. दोन्ही मिळून किती झाले? 10. म्हणजे एकूण बाह्यकरण किती झाले? 10. म्हणूनच बाह्यकरणाला दुसरं नाव काय दिले? तर दशकरण म्हणले किंवा दशविधकरण सुद्धा म्हणता म्हणले. कुणाला? बाह्यकरणाला. ओके, आता बाह्यकरणाच्या वृत्ती म्हणजे काय? तर विषय. म्हणजे बाह्यकरण कोणकोणते? बाह्यकरण कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय कोणकोणते आले आपले? चक्षु, श्रोत्र, घ्राण, स्पर्शन आणि त्वक आणि रसना म्हणजे घ्राण जिव्हा. आणि कर्मेंद्रिय कोणकोणते आले? वाक, पाणी, पाद, पायू आणि उपस्थ. हे जे आपले कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय किंवा बाह्यकरण किंवा दशविधकरण झाले. मग ह्या दशविधकरणाचे विषय कोणकोणते आहेत? म्हणजे ते कोणत्या विषयाला ग्रहण करतात त्याला आपण काय म्हणतो? वृत्ती म्हणतो. जसं की पहिल्यांदा ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रियामध्ये पहिलं काय? श्रोत्रेंद्रिय. मग श्रोत्रेंद्रियाचा विषय काय? शब्द. श्रोत्रेंद्रिय कशाला ग्रहण करतो? आकाशात्मक शब्दाला ग्रहण करतो. पुन्हा त्वचा. आपले जे स्पर्शनेंद्रिय आहे, स्पर्शनेंद्रिय कशाला ग्रहण करतो? तर स्पर्शाला ग्रहण करतो. पुन्हा चक्षुरेंद्रिय कशाला ग्रहण करतो? तर रूपाला ग्रहण करतो. आणि आपले जे रसनेंद्रिय आहे ते कशाला ग्रहण करतो? जिव्हाच्या रसाला ग्रहण करतो. आणि घ्राणेंद्रिय कशाला ग्रहण करतो? तर गंध. म्हणजे काय म्हणले? हे काय आहेत? त्या इंद्रियांचे ज्ञानेंद्रियांचे काय विषय किंवा वृत्ती आहेत म्हणले. म्हणजे श्रोत्रेंद्रियाची वृत्ती काय झाली? शब्द. रसनेंद्रियाची वृत्ती काय झाली? रस. स्पर्शनेंद्रियाची वृत्ती काय झाली? स्पर्श. पुन्हा चक्षुरेंद्रियाची वृत्ती काय झाली? रूप. ओके, आणि घ्राणेंद्रियाची काय झाली? गंध. ओके, आता जे आपले पंचकर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय कोणकोणते? वाक, पाणी, पाद, पायू आणि उपस्थ. जसे की पहिले काय? वाणी. वाणीद्वारे कोणतं कार्य होतं? तर बोलणे. बोलण्याची क्रिया होते. हाताद्वारे काय? ग्रहण करण्याची क्रिया होते. ओके, पायाद्वारे चालण्याची. गुदाद्वारे काय? मलत्याग करायची, मलविसर्जनाची क्रिया होते. आणि उपासाद्वारे काय? आनंद किंवा मूत्र उत्सर्ग. ओके, ही काय म्हणले? कर्मेंद्रियाची वृत्ती आहेत म्हणले. वाक वृत्ती काय झाली? बोलणे. वाणीद्वारे कोणती क्रिया होते? बोलण्याची होती म्हणले. पायू म्हणजे काय? हाताद्वारे कोणती होते? ग्रहण करण्याची, आदान प्रदान करण्याची. पायाद्वारे कशाचे म्हणले? पायू. वाक, पाणी, पाद, पायू. पाणी, पाद. वाक, पाणी. पाणी म्हणजे द्वारे काय होती? ग्रहण करण्याची, आदान प्रदान. पाणी, पाद. पायाद्वारे काय होती? चालण्याची क्रिया होती. पायू म्हणजे वाक, पाणी, पाद, पायू. गुदाद्वारे काय होती? मलत्याग करायची होती. उपासाद्वारे काय होती? आनंद किंवा मूत्र उत्सर्ग करणे. हे काय म्हणले? कर्मेंद्रियाचे वृत्ती आहेत म्हणले. ओके, का आले बाह्यकरण? कोणकोणते बाह्यकरण? पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय म्हणून किती होतात? एकूण 10 इंद्रिय होतात. म्हणून त्यांना काय म्हणलं? दशविधकरण म्हणलं. ओके, आता काय बघायचे? अंतकरण. अंतकरणमध्ये कोणकोणते म्हणले? आता एकूण करण किती होते आपले? त्रयोदशकरण बघालो किती होते? 13. आपण किती बघितले? 10. मग अंतकरण किती असतील? 3. कोणकोणते? मन, बुद्धी आणि अहंकार. हे 3 काय आहेत म्हणले? अंतकरण आहेत म्हणले. ओके, आता अंतकरणाच्या वृत्ती आपण काय? बाह्यकरणाच्या वृत्ती बघितल्या. ओके, पर्सन जसं की ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाच्या वृत्ती बघितल्या. आता काय? अंतकरणाच्या वृत्ती बघायच्या. काय म्हणले? मन, बुद्धी आणि अहंकार हे 3 काय आहेत? आपले अंतकरण आहेत. आणि ह्या तिघांना आपण अंतकरण म्हणतो. आता ह्यांची वृत्ती काय? मनाचा काय म्हणले ह्यापैकी?
मनाची वृत्ती काय संकल्प करणे, म्हणजे एखादी वस्तू आहे, एखादे कार्य आहे, ते कार्य करण्याचं काय करणे संकल्प करणे, ही कुणाची वृत्ती आहे म्हणले मनाची वृत्ती आहे म्हणले. बुद्धीची वृत्ती काय म्हणले तर अध्यवसाय. बुद्धीची वृत्ती काय तर अध्यवसाय करणे, म्हणजे जी क्रिया आहे ते क्रियाबद्दल हे करणे, पडताळणी करणे, त्याबद्दल विचार करणे, ही कशाची वृत्ती आहे म्हणले ही बुद्धीची वृत्ती आहे म्हणले ही. आणि अहंकाराची वृत्ती काय म्हणले तर अभिमान करणे, ही कशाची वृत्ती आहे म्हणली त्यांनी ही अहंकाराची वृत्ती आहे म्हणले ही. ओके, का आली अंतःकरणाच्या वृत्ती. मनाची वृत्ती काय संकल्प करणे, म्हणजे काय निश्चय करणे. बुद्धीची वृत्ती काय अध्यवसाय, म्हणजे काय पडताळणी करणे, ही त्याच्याबद्दल विचार करणे, तर्क लावणे, उहापोह करणे. आणि अहंकाराची वृत्ती काय म्हणले त्याचा हे करणे, अभिमान करणे, हे काय आहेत म्हणले अंतःकरणाच्या वृत्ती आहेत म्हणले. ओके, किंवा व्यवसाय आहे म्हणले. ओके, आता पुढे काय म्हणले त्रयोदशकरणात अंतःकरणाचे महत्त्व. जे अंतःकरण आहेत त्यांचं काय महत्त्व आहे म्हणले कशामध्ये आपल्या त्रयोदशकरणामध्ये. काय म्हणले शांतकरणा बुद्धी सर्व विषया अवगाहते यस्मात् तस्मात् त्रिविध कर्णांद्वारी द्वारानी शेषानी. अंतःकरण किती आहेत म्हणले 3 आहेत म्हणले. अंतःकरणम त्रिविधम 3 अंतःकरण. दशधा बाह्यकरण किती आहेत 10 आहेत. त्रयस्थ विषयाख्याम सांप्रतकालम बाह्य त्रिकालम आभ्यंतकरम करणम त्रयोदशविधम तदहारणम धारणम प्रकाशकम. हे कार्य सांगितलं त्रयोदशकरणाचे. कार्य तसे दशदा आहार्य धार्य प्रकाशाचे, म्हणजे काय कार्य सांगितलं तिकून ते पुढे बघू आपण. काय म्हणले मन बुद्धी अहंकार ह्या तिघांना आपण काय म्हणतोय अंतःकरण म्हणतो म्हणले. ओके, हे त्रिविध अंतःकरण काय म्हणले बाह्य जे आपले बाह्यकरण आहेत किंवा दशविध करण आहेत ह्यांच्यामध्ये तिने काय करतात म्हणले विषयाचे ग्रहण करण्याचे कार्य करतात. म्हणजे जे बाह्यकरणाचे जे विषय आहेत कोणकोणते, जसं की चक्षुरेंद्राचा विषय काय आपला रूप आहे, स्पर्शनेंद्रियाचा स्पर्श आहे, पुन्हा काय आपलं ही रसनेंद्रियाचा रस आहे, किंवा वाकचं काय बोलणे, पाणी काय म्हणले आदान प्रदान करणे, हे जे विषय आहेत त्या विषयाचे ग्रहण कोण करतंय म्हणले तर आपले अंतःकरण करतात म्हणले ही. ओके, म्हणजे जे बाह्यकरण आहेत बाह्यकरणाचे जे विषय आहेत वृत्ती आहे ह्या वृत्तीला ग्रहण करायचं कार्य कोण करायले आपले अंतःकरण करत आहेत म्हणले. ओके, त्यामुळं काय म्हणले अंतःकरण कसं आहे तर श्रेष्ठ आहेत म्हणले. म्हणजे आपलं कळतंय ना हे जे बाह्यकरण आहेत हे ह्यांचं कार्य करतात आणि हे केलेलं कार्य कुणाला दिले तर अंतःकरणाला दिले तर. म्हणजे आपल्या जवळचे एखादी काही गोष्टी आहे ते आपण पुढच्याला देत आहेत, म्हणजे पुढच्याला देवं लागतंय, म्हणजे तो कसा आहे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मोठा आहे आपल्याला. म्हणूनच काय म्हणले अंतःकरण काय आहेत म्हणले श्रेष्ठ आहेत म्हणले. पुढे काय म्हणले बाह्य इंद्रिय किंवा बाह्यकरण, इंद्रिय म्हणजे काय करण, हे काय म्हणले आपापला विषय ग्रहण करतात व त्या विषयांना प्रकट करण्यासाठी अंतःकरणाच्या स्वाधीन करतात म्हणले. म्हणजे विषय ग्रहण केला पण ग्रहण केलेला विषय त्याच्यामध्ये आदान प्रदान जी काही क्रिया आहे त्या क्रियेला म्हणजे दाखवण्यासाठी शो करण्यासाठी कुणाची गरज पडते म्हणले तर अंतःकरणाची गरज पडते म्हणले. म्हणजे काय अंतःकरणाशिवाय बाह्यकरण आहेत का नाही, ते कुणावर अवलंबून आहेत म्हणले अंतःकरणावर अवलंबून आहेत म्हणले. ओके, पुढे काय म्हणले अंतःकरणाचे जे सामर्थ्य आहे ते भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळात असते म्हणले. म्हणजे जे अंतःकरण आहेत ह्यांना भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ ह्या तिन्ही काळाचे नॉलेज होते म्हणले. आपल्याला बघा ना मन बुद्धी आणि अहंकार. आता बुद्धीला कसं आपल्याला काल काय झाले ह्या गोष्टी सुद्धा आठवते म्हणले ही. ओके, आज काय चालू आहे हे पण गोष्टी कळते आणि उद्या काय होणार आहे ह्याचा सुद्धा अंदाज बुद्धी आपली लावते म्हणले. आपण करतो ना प्लॅनिंग करतो, उद्या आपलं हे करायचं, ह्या टायमिंगला उठायचं, लेक्चरला जायचं, अशी आपण प्लॅनिंग करतो. म्हणजे काय भविष्यकाळ भूतकाळ आणि वर्तमान काळ तिन्ही काळाबद्दल बुद्धी विचार करते, मन सुद्धा तिन्ही काळाबद्दल विचार करते आपले ही. ओके, बाह्यकरण तसे करतात का बाह्यकरण उद्याची गोष्ट आज करू शकते का नाही, किंवा काल घडलेली गोष्ट पण आज करू शकते का, ती फक्त वर्तमान काळासाठी सीमित आहेत. का म्हणली तर बाह्यकरण जे आहेत बाह्य इंद्रियाची सामर्थ्य केवळ वर्तमान काळापर्यंतच आहे म्हणले. काल म्हणजे इथून पण एक श्रेष्ठता दिसली, अंतःकरणाला तिन्ही काळाचं ज्ञान होतं, तिन्ही काळापासून ते कसं आहे शे आहेत म्हणले. पण बाह्यकरण कसे फक्त वर्तमान काळापर्यंत काय म्हणले सीमित आहेत म्हणले. ओके, पुढे काय म्हणले विषय सांगितले त्यांचे. बाह्यकरण हे विषयाचे आहारण आणि प्रकाशनन हे कार्य करतात. म्हणजे काय बाह्यकरण जे ते आहारण आणि प्रकाशन हे 2 कार्य करतात म्हणले. तर त्रिविध अंतःकरणाचे काय करतात आहारण व प्रकाशित विषयाच्या धारणाचे कार्य करतात. म्हणजे हे जे आहारण बाह्यकरण जे कार्य करायले त्यांना धारण करायचं कार्य कोण करते तर अंतःकरण करतात म्हणले. ओके, त्याच्यामुळेच काय म्हणले अंतःकरणाला काय म्हणले प्रधान मानले आणि बाह्यकरणाला कसं गौण मानले. म्हणजे कसं अंतःकरण कसं श्रेष्ठ मानले आणि बाह्यकरण कसं म्हणले गौण मानले, त्यांच्यापेक्षा कमी श्रेष्ठ मानलेले म्हणजे कमी आहे असं सांगितलेलं आहे. काल
आता पुढी काय म्हणले का, इथे इमेजमध्ये दिसू शकते आपली भगवद्गीतेची इमेज आहे. हे काय सांगितले, पंचज्ञानेंद्रिय, नेत्रे, ही काय आपलं ही चक्षुरेंद्रिय, घ्राणेंद्रिय, हे काय श्रुतेंद्रिय, आणि हे काय आपले स्पर्शनेंद्रिय आणि रसनेंद्रिय. हे एकूण पंचज्ञानेंद्रिय आहेत. ह्या पंचज्ञानेंद्रियाला कंट्रोल कोण करते, आपलं माइंड. माइंड म्हणजे काय, मन काय करते, ह्याला कंट्रोल करते. कुणाद्वारे कंट्रोल करते, बुद्धीद्वारे. आणि ह्यांच्याद्वारे कुठं, आत्मा म्हणजे काय आपण, किंवा अहंकार. ओके, आपण बघितलेलं आहे की आत्मा मनचा संयोजित आहे. मन इंद्रिय ना, इंद्रिय अर्थ आहे ना, तर तो ज्ञानम. आत्म्याला ज्ञान कसं होतं, तर मनाद्वारे होतं. मन कसं ज्ञान देतं, तर काय करतं मन, पहिल्यांदा जे आपली इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना काय करतो, तो विषयाकडे आकर्षित करतो. मग इंद्रिय काय करतात, त्यांच्या विषयाकडे आकर्षित होतात. ओके, इंद्रिय विषयाकडे आकर्षित झाला की मन काय करतो, त्यांना विषयाकडे घेऊन जातो. इंद्रिय विषयाकडे जातात, मग विषयाचं ज्ञान ग्रहण करतात. ती कुणाला देणार, मनाला देणार. मन कुणाला देणार, बुद्धीला देणार. आणि बुद्धी कुणाला देणार, अहंकाराला किंवा आत्म्याला देणार. ओके, का नाही एवढं. आता कर्णांचे कार्य, माग आपण बघितलं, मागच्या PPT मध्ये, लेक्चर आपल्या मागच्या स्लाईडमध्ये काय कार्य होतं. पंचज्ञानेंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रियाचं कार्य काय होतं, प्रकाशन करणे. कर्मेंद्रियाचं काय होतं, आहारण करणे. आणि अंतःकरणाचं काय होतं, तर ह्या दोघांना धारण करण्याचं कार्य कुणाचं होतं, अंतःकरणाचं. कळलं. आता ह्या जे त्रयोदश करण आधी करणं येतं, ह्यांचा उल्लेख कोण केलाय, हे जे त्रयोदश करण आहे सांख्यदर्शन करानुसार आहे. प्लस ह्याच्यामध्ये जी आहे आपले जे चरक होते, चरकांनी काय केले, मन, बुद्धी आणि पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय अशी एकूण 12 करण सांगितलं. तर त्यांनी अहंकार सांगितलंय का, नाही. चरकांनी अहंकार नाही सांगितलं. त्यांनी काय द्वादश करण सांगितले. त्रयोदश करण कोण सांगितलं, सांख्यदर्शन करानी. आणि द्वादश करण कोण सांगितले, आपलं चरकाचार्यांनी. ओके, आता कर्ण चार काय म्हणले, करण किती प्रकार, 2. बाह्यकरण, अंतकरण. बाह्यकरणाचे 2 प्रकार, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. अंतकरणाचे किती, 3 प्रकार, मन, बुद्धी आणि अहंकार. ओके, कळलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये काय